हाय नमस्कार, शुभ सायंकाळ सगळ्यांना. तर आज ना जरासा वेगळा व्हिडिओ बनवायचा आहे आणि मी आज गाऊनवरती आहे, समजून घ्या तुम्ही. हां, त्यामुळं का नाही उगाच गाऊनवर आहे असं तसं काही म्हणू नका. आणि तुम्हाला बरेच जण म्हणत होते ना तुमच्या साड्यांचं कलेक्शन दाखवा, साड्या दाखवा, साड्या दाखवा. तर माझ्या थोड्या साड्या माझ्या घरी आहेत आणि थोड्या साड्या माझ्या मुलीकडं आहेत आणि मी थोड्याच साड्यांचा व्हिडिओ करणार आहे. मी काही सगळा फापड पसारा नाही दाखवणार. थोड्याशा साड्या दाखवणार आहे. तुम्ही काय माझ्या सर्व साड्या बघितलेल्या आहेत, थोड्याशाच साड्या दाखवणार आहे मी तुम्हाला. अगोदर दिसते का व्यवस्थित ते बघते. चला, हे बघा, ही कॉटन साडी आहे. हे बघा, ही आहे ना, ही माझी कॉटन साडी आहे. हे बघा, दिसतंय का तुम्हाला? दिसतंय का व्यवस्थित? बरं का, ते पण सांगा तुम्हाला कसं दिसतंय ते. ही साडी आहे बघा, कॉटनमधली साडी आहे ही. पाठीमागं पसारा आहे, तो पसारा स्किप करा. कॉटनमधली साडी आहे ही, माझ्या मुलगीने घेतलेली साडी आहे ही. हे बघा, माझ्या मुलगी. बाकीच्या साड्या काय तुम्ही बघितलेल्या काही. ही साडी, ही एक साडी आहे बघा. ही पण साडी मला लय आवडते. आता कोणी घेतलंय काय हे नाही मी सांगत बसणार कुणाला, जाऊ द्या तिकडं. हे बघा, ही एक साडी आहे, छान साडी. ही पण अंगाबरोबर छान साडी बसते, थोडीशी फुगते पण छान ही साडी. ही पण साडी छान आहे. आणि हे बघा, ही मला मुंबईवरून पाठवलेली आहे, माझ्या मैत्रिणींनी मुंबईवरून पाठवलेली आहे. हे बघा, हा मोरपंखी कलर आहे आणि पांढरा कलर आहे. मला वाटलं नव्हतं ही एवढी साडी छान आहे म्हणून. खरं नेसल्यानंतर कळलं की साडी खूप छान आहे ही. नेसलं म्हणजे मला कसे काठापदराच्या साड्या जास्त आवडत नाही म्हणून म्हणते मी की छान असं. पण नेसल्यानंतर कळलं की साडी छान आहे. म्हणजे आपलं मला कसं आहे, अंगाबरोबर जर बसली ना तर छान वाटते साडी. तर अशी ही साडी आहे. आणि हे बघा, ही माझ्या मुलग्याने मला घेतली होती, ही पैठणी साडी आहे ही. एकदा दोनदाच नेसली ही साडी मी, कारण एवढी जाड साडी मला जास्त नाही आवडत. कारण ही साडी आहे ना खूप जड जड अशी जाड साडी आहे ही, पैठणी साडी आहे ही. ह्याच्यावरचं ब्लाऊज ना, ब्लाऊजच व्यवस्थित शिवला नव्हता ह्याच्यावरचा. माझ्या मोठ्या मुलगीने एकदा नेसली, मी नेसले थोडं बस, बाकी नाही जास्त साडी ही वापरलेली. तेव्हापासून ती तशीच आहे, मी वापरलेलीच नाही साडी जास्त. आणि आता दाखवते मी तुम्हाला, मी स्वतः माझ्या आवडीने माझ्यासाठी घेतलेली साडी. ओळखा ही साडी कुठली आहे ती, तुम्हीच ओळखा ही साडी कुठली आहे आणि मला कमेंट मध्ये सांगा की ही साडी कुठली आहे. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की ह्या साडीला काय म्हणतात ते. कमेंट मध्ये सांगा. मी इस्त्री करून म्हणजे ड्राय क्लीन करून ठेवलेली आहे ही साडी. ही जास्त नाही उलगडणार मी ही साडी. हे बघा, असं पिंक कलरचा ब्लाऊज आहे, पिंक कलरचा पदर आहे. मी उलगडणार नाही साडी जास्त. 5,000 रुपये किंमत आहे ह्या साडीची. आणि कुठली आहे ही साडी ना, तुम्ही मला ह्याच्यामध्ये सांगा, कमेंट मध्ये सांगा या साडीला काय म्हणतात ते. आणि ही बघा, ही एक साडी आहे, मुलग्याने घेतलेली आहे माझी. मी सगळ्याच नाही साड्या काढलेल्या, बस जास्त मला पण नाही आवडत आता उगाच दाखवत बसायला. अजून साड्या आहेत त्या बाकीच्या, मी तिकडे गेल्यावर व्हिडिओ करणार आहे. हे बघा, ते तुम्हाला दिसलंय का नाही मला पण नाही माहिती व्यवस्थित. याच्यावरती ना बारीक बारीक खडे आहेत बघ याच्यावरती. हे बघा, सिल्क पण नाही, सिल्कच आहे पण एवढी चमकत नाही. अजून
अजून बाकीच्या साड्या माझ्या तिकडे आहेत, तो व्हिडिओ तिकडे करणार आता. आता बघा मी घरामध्ये माझ्या व्हिडिओ केलेला तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ एकत्र करणार आहे बरं का. आणि हे बघा ही माझ्या मोठ्या मुलगीने घेतलेली साडी आहे बरं का मला. ही पेशवाई आहे, पेशवाई. हे बघा पूर्ण आता ही का नाही हे बघा हा लाल कलरचा पदर आहे तिचा, लाल कलरचा पदर आहे आणि जांभळा कलर आहे ह्या साडीचा. ती माझ्याकडे स्टँड नसल्यामुळं ना मला व्यवस्थित दाखवता येत नाही साड्या. माझ्या साड्या तुम्ही बघितलेल्या आहेत नेसलेल्या, तरी पण मी दाखवणार आहे तुम्हाला. ही पण साडी मला आवडती बरं का. ही माझ्या मुलग्याने घेतलेली आहे मला. छान कलर आहे ह्या साडीचा आणि एकदम भारी अंगाबरोबर बसते ही साडी म्हणजे. आणि ही साडी प्रियाने घेतलेली आहे मला, तुम्ही बघितलेलीच आहे नेसलेली मी ही. हे गोंडे बघा किती छान आहेत या साडीचे. आणि ही मला गेल्या वर्षी माझ्या मुलग्याने मला वाढदिवसाला घेतली होती. ही पण साडी तुम्ही बघितलेली आहे माझी नेसलेली मी. मेहंदी कलर म्हणल्यावर ही साडी आणली होती मला त्याने. ही पण दिवाळीला घेतलेली आहे, त्याने मुलग्याने घेतलेली आहे ही मला. आणि हा आहे बांधणीचा लाल कलर, प्रियाने घेतलेली बांधणीचा लाल कलर आहे हा. आणि ही मला आवडते, आवडती म्हणून माझ्या मुलगीने मला, मोठ्या मुलगीने घेतलेली मला ही बांधणीची. या साड्या तुम्हाला वाटतात तशा, पण ह्या साड्या माझ्या म्हणजे 900 रुपयाची साडी आहे बरं का ही. 900 रुपयाची साडी आहे आणि मी घरामध्ये घालून बसते ही साडी. आणि ही माझ्या ही ना वडिलांनी घेतलेली, व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्ही. वडिलांनी घेतलेली साडी आहे दिवाळीला. मेहंदी कलर म्हणलं, सगळे मेहंदी कलर चालली होती मला. आणि ही साडी आहे ना मला सांगली ती एक मुलगी आली होती भेटायला कोल्हापूरमध्ये, विद्या, तिने दिलेली आहे ही साडी ही मला. छान साडी अंगाबरोबर बसती ही पण साडी, छान साडी आहे ही पण. आणि ही साडी आहे ना, या साडीचा किस्सा मी तुम्हाला लाईव्हला सांगितलेला आहे, पण सांगल लाईव्हला. ही साडी छान, ही पण साडी छान आहे बरं का, नेसल्यानंतर भारी दिसते. ही साडी मी जास्त वापरत नाही, काठापदराच्या साड्या मी जास्त वापरत नाही. आणि ही साडी पण मी जास्त म्हणजे वापरलेली नाही साडी. ह्या साडीला नाही म्हणलं तरी 2-3 वर्ष होऊन गेलेली आहे, वापरलेली नाही जास्त साडी. मी गेले होते ह्याला लेण्याद्रीला गेले होते, तिथं मला 2000 रुपये सापडले होते. मग 2000 रुपयाचं काहीतरी ही साडी घेतलेली, म्हणले ते पैसे ठेवायचे नाही म्हणून मी साडी घेतलेली तिथं नाही घेतली, मी दुसरीकडे घेतली. तर अशा ह्या माझ्या साड्या आहेत, भरपूर साड्या आहेत, पण मी सगळ्या साड्या दाखवलेल्या नाहीत, तरी अजून बघते आहेत का. आणि ही एक साडी मला लय आवडते. ही साडी नेसली ना काही एकदम असं बारीक दिसते तब्येतीने. ह्या साडीला तर किती वर्ष झालेत मलाच माहीत नाही, पण मला ही साडी लय आवडते. सिल्कमधली साडी आहे, जरा तिथं मध्ये ना पॉलिश तिथे गेलेली आहे, पण मला साडी लय आवडते. ही साडी लय भारी साडी आहे ही. तिच्यावरचं ब्लाऊज गावाला आणि साडी आहे इथं, पण काळा ब्लाऊज घातला तरी चालतो, कारण काळाच ब्लाऊज होता या साडीवरचा. लय जुनी साडी आहे ही माझी. अजून भरपूर साडी आहेत, इथं पण आहेत आणि घरी पण आहेत, पण मी ते सगळ्या साड्यांचा काही व्हिडिओ केलेला नाही. आपला छोटासा व्हिडिओ केलेला आहे. आवडलं लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय, सी यू, टेक केअर, काळजी घ्या.